नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकऱ्याची कृषी संजीवनी म्हणून ओळखल्या जाणारी जी योजना होती कुसुम सोलर योजना, या योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या विहिरीवरती सोलर पॅनल बसवल्या जात होते. आता ही योजना 31 डिसेंबर 2025 पासून पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे. परंतु यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा अशी समस्या आहे की ज्यांनी पेमेंट केलेलं आहे, म्हणजे आपल्या रकमेचा भरणा केलेला आहे, वेंडर सिलेक्शन केलेला आहे, अजून काही आपल्याला मागेल त्याला यामध्ये अर्ज करता येत नाहीये. कुसुम योजनेअंतर्गत अर्ज केल्यामुळे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आवडल्यास शेअर करा. शेतकरी मित्रांनो, वेळोवेळी आपल्याला शेती संदर्भातील ज्या समस्या आहेत किंवा जे योजना आहेत, या संपूर्ण योजना या चॅनलवरती देण्यात येतात आणि त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला तर बघूयात की कुसुम जी योजना होती ही कुसुम संजीवनी योजना होती शेतकऱ्यांसाठी, की ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पॅनल दिल्या जात होते. परंतु आता 31 डिसेंबर पासून ही योजना पूर्ण बंद करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांपुढे एक महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा एक अडचण शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेली आहे की आपण पेमेंट केलेले आहे, पेमेंट रकमेचा भरणा केलेला आहे, मग आपल्या सोलर पंपाचं काय होणार. तर शेतकरी बांधवांनो, थोडा वेळ लागेल, पण घाबरण्यासारखं काहीही कारण नाही आहे. आपल्याला आपली जी रक्कम भरणा केली होती ती रक्कम रिफंड होणार आहे, म्हणजे आपल्या खात्यात परत येणार आहे. परंतु त्याला किती वेळ लागू शकतो हे सांगणं सध्या तरी शक्य नाही आहे. परंतु ज्यांची रक्कम भरलेली आहे त्यांना 100% मॅसेज सुद्धा आले असतील की आपली जी रक्कम भरणा आहे तो आपल्याला परत मिळणार आहे. आता या संदर्भामध्ये आपल्याला पूर्वकल्पना सुद्धा देण्यात आलेली होती. आपल्याला महावितरणतर्फे जी कुसुम सोलर योजनेअंतर्गत आपल्याला मॅसेज सुद्धा आले होते, जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय की आपण 31 डिसेंबरच्या अगोदर वेंडर सिलेक्शन करून घेणं अनिवार्य आहे. अन्यथा आपल्याला जे आपण केलेला भरणा आहे हे आपल्या खात्यामध्ये रिफंड करण्यात येणार आहे. परंतु काही कारणास्तव त्यामध्ये कंपन्या दिसत नव्हत्या किंवा आपल्याला हवी ती कंपनी त्यामध्ये नव्हती, त्यामुळे आपण ते सिलेक्शन केलं नाही. अजून कंपन्या आपल्याला येतील या प्रतीक्षेत आपण होतो, मात्र प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण ही योजना बंद करण्यात आलेली आहे. आपण रिफंड पैसे झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा मागेल त्याला सोलर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे आणि नव्याने पुन्हा सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा मी आपल्याला कळवू इच्छितो की आपले हे पैसे रिफंड होणार आहे, परंतु त्याला किती वेळ लागेल असं महावितरणतर्फे किंवा सोलर जे कुसुम योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाहीये. अपडेट आल्याच्या नंतर आपल्याला कळवण्यात येईल. त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सगळ्यात अगोदर आपल्याला या पद्धतीचं नोटिफिकेशन प्राप्त होईल.